लघुशंकेच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून थेट गोळीबार करण्याचा प्रकार जामखेडमध्ये रात्री घडला। या थरारक घटनेत कुणाल पवार हा युवक जखमी झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात गोळीबार करणाऱ्या 6 आरोपींना अटक केली आहे। फिर्यादी आदित्य पोकळे व त्यांच्या साथीदारावर गोळीबार करण्यात आला होता। यामध्ये एक गोळी कुणाल पवार या युवकाच्या पायात घुसली होती। या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश शाहीर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 पथकांनी तातडीने तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी प्रभू रायबान भालेकर व त्याचे 5 साथीदारांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 2 कार, परवाना असलेली पिस्तूल, 1 जिवंत राऊंड व 2 रिकाम्या पुंगळ्या असा महत्त्वाचा मुद्देमाल जप्त केला आहे। जामखेड शहरामध्ये काल रात्री 10:15 वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपल्या मित्रांसह घरासमोर उभे असताना 2 कारमधून आलेल्या 5 ते 6 इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते। फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत, तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती। तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता। त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते। त्याप्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात आणि पीएसआय सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं। तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर 5 साथीदारांना अटक केलेला आहे। त्यांच्याकडनं 2 वाहनं, 1 पिस्टल, 1 राऊंड व 2 रिकाम्या पुंगळ्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत।